ओम शांति। आप सबने बहुत ही अच्छे से शिवरात्रि मनाई होगी। शिवरात्रि सेलिब्रेट केली असेल। शिवरात्रि सेलिब्रेट करणं म्हणजेच शिवपिताच्या आज्ञेप्रमाणे चालणं आणि आपलं जीवन सुखमय बनवणं. आणि शिवपिताचा वाढदिवस, शिवपिताचा जन्मदिवस, शिवपिताची शिवजयंती म्हणजे आपण सर्व मुलांची जन्मदिवस आहे. तर परत एकदा तुम्हा सगळ्यांना शिवरात्री आणि शिवजयंतीसाठी खूप खूप शुभकामना आहे. शिवबाबा ज्याप्रमाणे आपल्याला बनवू इच्छित आहेत त्याप्रमाणे आपण जरूर बनू, अशी आपण प्रतिज्ञा करूया. आणि आज आहे 19/2/2023 आणि आज अव्यक्त मुरली रविवार. आजची मुरली जी चाललेली आहे रिवाइज कोर्स 23/12/1993 मध्ये चाललेली आहे. आणि आजच्या मुरलीचं शीर्षक आहे, बाबा सांगतात, मुलांनो, प्रतिज्ञतेची दृढव्रत कराल, पवित्रतेचे दृढ व्रत कराल, तेव्हाच सगळ्यांच्या व्रतीमध्ये परिवर्तन होईल. म्हणजेच सर्वजण चांगले गुण, चांगले स्वभाव आपल्यामध्ये आणू इच्छित आहेत, परंतु पवित्रताची शक्ती म्हणजे मनबुद्धी कर्मणा संस्कार व्रती कृतीमध्ये शुद्धता आणि आत्म्यांच्या गुणांचा वापर करणं म्हणजे पवित्रता. तर आज बाबा आपल्याला सांगतात, पवित्रताच्या दृढव्रताद्वारे व्रतीचे परिवर्तन. आज उच्च बाबा आपल्या सर्व महान मुलांना पाहत आहेत. महान आत्मे तर सर्व मुले बनली आहेत, कारण सर्वात महान बनण्याचा मुख्य आधार आहे तुमच्या मनवाचा कर्मणाची शुद्धी म्हणजेच पवित्रता धारण केली आहे ना. पवित्रतेचे व्रत सर्वांनी प्रतिज्ञेच्या रूपावर धारण केले आहे. कोणत्या प्रकारचे दृढ संकल्परूपी व्रत घेतले? बाबा सांगतात, अर्थात आपल्या व्रतीला परिवर्तन करणे म्हणजे आपल्या व्रतीमधून वाईट संस्कार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, बदल्याची भावना, भूतकाळातल्या वाईट गोष्टींना डोक्यामध्ये ठेवणं, एखाद्यावरती ईर्ष्या पकडणं, हे सगळं काय आहे? अपवित्र दुःख देणारी व्रती, विचार. हे सगळं बाबा सांगतात तुम्ही आता परिवर्तन केलं असेल. तुम्ही समजलेले आहात की हा आपलं जीवन एक रंगमंचावरती नाटक चाललेलं आहे. तर याच्यामध्ये परिवर्तन आता वेळेची गरज आहे. सुख शांतीचा मार्ग दुसरा काही नाही आहे. आता मनबुद्धीचं परिवर्तन परमात्माच्या शिक्षानुसार करायचं आहे. तर बाबा त्याचंच आज आठवण करून देतात. बाबा म्हणतात, पवित्रता आपल्या व्रतीला परिवर्तन करणं. दृढव्रत व्रतीला बदलते. म्हणूनच भक्तीमध्ये व्रत घेतात ना. आणि काय करतात? व्रत घेणे म्हणजे उपवास करणं, म्हणजेच मनामध्ये संकल्प करणे. व्रत करणे अर्थात स्थूल रीतीने त्याग करणे. मग ते खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल, नाहीतर आपल्यातल्या वाईट व्रतीचा त्याग. बाबा सांगतात, खाण्यापिण्याचा त्याग करतात किंवा नाहीतर बाकी व्रत कशाचं करायचे? वाईट वर्तणुकीचा त्याग करायचा. चांगल्या वर्तणुकीला आपलं करायचं म्हणजेच व्रत करणं. व्रत म्हणजे उपवास म्हणजे उपरवाल्याच्या बरोबर बुद्धीचा निवास, बुद्धीला त्याच्याबरोबर त्याच्या शिक्षेमध्ये टिकवणं. तर आज बाबा सांगतात, परंतु दोघीही लक्ष व्रतद्वारा व्रतीला बदलणेच आहे ना. उपवास करतात म्हणजे काय? स्थूल भोजनामध्ये परिवर्तन करता. आणि इथे मनाचा उपवास करायचा आहे की मनामधून वाईट गुणांना काढायचं आहे, व्रतीला बदलायचं आहे. तुम्ही सुद्धा सर्वांनी पवित्रतेचे व्रत घेतले आणि व्रती कशी श्रेष्ठ बनविली. सर्व आत्म्यांच्या प्रती काय व्रती बनविली? आम्ही आत्मा भाऊ आहेत, म्हणजेच परमात्माची मुले आहोत. म्हणजेच आम्ही ब्रदरहूड या व्रतीनेच ब्राह्मण महान आत्मा बनले ना. हे व्रत तर सर्वांचे पक्के आहे ना मनामध्ये. म्हणजेच तुमचा पती असो किंवा कोणी असो, त्याच्याकडे आत्मा भाऊ आहे, हे पण परमात्म्याचं मूल आहे, त्या दृष्टीने पाहणं म्हणजेच आणि त्याची समज पकडणं म्हणजेच पवित्रतेचं पुण्य प्राप्त करणं, ब्राह्मण बनणं. बाबा सांगतात, ब्राह्मण जीवनाचा अर्थ काय आहे? पवित्र आत्मा. आणि पवित्रता ब्राह्मण जीवनाचे काय आहे? आधार आहे.
पाया आहे, फाउंडेशन आहे. आणि जर पाया पक्का असेल तर काय होते? सदैव अचल अडल राहणं म्हणजेच ब्राह्मण जीवनाचे सुख प्राप्त करणे शक्य होते. कधी-कधी मुले जेव्हा बाबांशी बातचीत करतात, रोहरियान करतात आणि आपला खरा चाट बाबांना देतात, तेव्हा काय म्हणतात बाबा? की जितके अतिइंद्रिय म्हणजे मनबुद्धी संस्कारांना शांत ठेवून सुख जितके अतिंद्रिय सुख तितक्या शक्तीचा अनुभव व्हायला शक्तीचा तुम्हाला अनुभव व्हायला पाहिजे. तितका मुलांना होत नाही असं दिसतं बाबांना. तर बाबा सांगतात दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सदैव मुलांची आत्मिक स्थिती सुखद स्थिती राहत नाही. कारण काय? कारण स्वतःला सर्वशक्तिमान म्हणता ना. काय म्हणता? मास्टर सर्वशक्तिमान. तर विचार करा, जर मास्टर सर्वशक्तिमान आहात तर मग कशाला तुम्हाला सुखशांतीचा अनुभव होत नाही? का तुमची शक्ती मानत नाही का तुमची? तर बाबा म्हणतात, जर विचारले की मास्टर कोण आहात? तर सांगतात मास्टर सर्वशक्तिमान. हां, मग बाबा सांगतात जर विचारले की मास्टर सर्वशक्तिमान आहात, तर काय म्हणणार? सर्वजण म्हणतात ना, हां, आम्ही आहे मास्टर सर्वशक्तिमान. तर मग सर्व शक्ती कुठे निघून जातात? आणि आहेत सुद्धा ब्राह्मण जीवनधारी ना सर्वजण. नामधारी नाही, म्हणजेच ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला येऊन पिढीनपिढी पूजापाठ करणारे ब्राह्मण नाही तुम्ही. तुम्ही ब्रह्मा पित्याच्या आचरणावर चालणारे, ब्रह्मा बाबांनी कसा पुरुषार्थ केला तसंच करणारे म्हणजे परमपिताच्या आज्ञेवरती चालणारे मुले आहात ना. म्हणजेच तुम्ही ब्राह्मण जीवनधारी आहात ना. तर ब्राह्मणाच्या जीवनामध्ये संपूर्ण सुखशांतीची अनुभूती नसेल तर मग ब्राह्मण जीवनामध्ये काय प्राप्त केलं? आणि बाबा सांगतात संपूर्ण सुखशांतीची प्राप्ती ब्राह्मणाशिवाय कोणालाही नसते. आणि बाबा सांगतात अगर तुम्हाला सुखशांतीची प्राप्ती होत नसेल तर चेक करा की काय होत आहे आमच्याकडून. तुम्ही सर्वजण आपली सही काय करता? काय करता? सही करत असताना ब्रह्माकुमार म्हणजे बीके अमुक असं लिहिता ना. बीके अमुक बीके तमुक म्हणता ना. तर हे मनामध्ये पक्क आहे ना की तुम्ही ब्रह्माकुमार कुमारी आहे. आधी ब्रह्माकुमारीचा अर्थ काय आहे? म्हणजेच बीकेचा अर्थ काय? ब्राह्मण. तर ब्राह्मणाची परिभाषा ही आहे. जितके आणि तितके शब्द हा निघतात. म्हणतात सुखशांती ची जननी पवित्रता आहे. तेव्हापासून अतिंद्रिय सुख किंवा अंतरशांती म्हणजेच स्वीट सायलेन्सचा अनुभव कमी होतो. याचे कारण काय? पवित्रतेचे फाउंडेशन कमजोर आहे. अगोदरसुद्धा बाबांनी सांगितले की पवित्रता फक्त ब्रह्मचर्याचं व्रत नाही, त्याच्यामध्ये मन बुद्धी वाचा कर्मणाची दृष्टीची वृत्तीची सुद्धा शुद्धी आहे. हे आहे पवित्रताचे व्रत. हे व्रतसुद्धा महान आहे कारण या ब्रह्मचर्याच्या व्रताला आजचे महान आत्मा म्हणवणारे सुद्धा केवळ कठीणच नाही परंतु असंभव समजतात. तर असंभवाला आपल्या दृढ संकल्पाद्वारे तुम्ही संभव केलं ना आणि सहज पालन केले ब्रह्मचर्याचे, म्हणून हे व्रतसुद्धा धारण करणे काही छोटी गोष्ट नाही आहे. बापदादा या व्रताचे पालन करणाऱ्या आत्म्यांना हृदयापासून आशीर्वादासहित शुभेच्छा देत आहेत. परंतु बापदादा प्रत्येक ब्राह्मण मुलाला संपूर्ण आणि संपन्न पाहू इच्छितात. तर जसे या मुख्य गोष्टीला जीवनामध्ये आपलेसे केले आहे, असंभवाला संभव सहज केले आहे, तर इतर सर्व प्रकारच्या पवित्रतेला धारण करणे मोठी गोष्ट आहे काय? पवित्रतेची व्याख्या सर्वजण खूप चांगल्या प्रकारे जाणतात. तर तुम्हा सर्वांना सांगितले की पवित्रता काय आहे या टॉपिकवर भाषण करा. तर चांगल्या रीतीने करू शकता ना. जर जाणता सुद्धा आणि मानता देखील मग जितके तितके हे शब्द का? अशी कोणती पवित्रता कमजोर होते? जी सुख शांती आणि शक्तीची अनुभूती कमी होऊन जाते. पवित्रता कोणत्या ना कोणत्या स्टेजमध्ये तुम्हाला अचल राहू देत नाही. तर कोणत्या रूपाच्या पवित्रतेची हालचाल आहे त्याला चेक करा. बापदादा पवित्रतेच्या सर्व रूपांना स्पष्ट करत नाहीत कारण तुम्ही जाणता. कितीतरी वेळा ऐकले आहे
काय ऐकलं आहे की पवित्रतेची हलचल आहे त्याला चेक करा. बापदादा पवित्रतेच्या सर्व रूपांना स्पष्ट करत नाहीत, कारण तुम्ही जाणता कितीतरी वेळा बाबाने ऐकविले आहे. बाबा सांगतात, ऐकवत सुद्धा राहता, स्वतःशी बोलता सुद्धा राहता की हो हे आहे हे आहे. मेजॉरिटीचा म्हणजे जास्तीत जास्त रिझल्ट बघत असताना काय दिसून आले बाबांना, की मुलांना ज्ञान खूप आहे. योगाच्या विधीसुद्धा विधाता बनले आहेत, म्हणजेच दुसऱ्यांना योग चांगला करवतात. आणि धारणेच्या विषयामध्ये मात्र सर्वजण नुसते वर्णन करण्यामध्ये हुशार आहेत आणि सेवेमध्ये एक दोघांच्या पुढे सुद्धा आहेत. मग काय राहिले? जाणकार तर नंबरवार झाले आहेत. फक्त एक गोष्टीमध्ये निष्काळजी बनता. ती कोणती आहे निष्काळजीपणा? स्वतःला सेकंदामध्ये व्यर्थ विचाराकडून मुक्त करणे. स्वतः व्यर्थ विचार करणे, व्यर्थ पाहणे, व्यर्थ बोलणे आणि करण्यामध्ये फुलस्टॉप लावून परिवर्तन करणे, याच्यामध्ये वेळ लावत आहात. समजतासुद्धा की ही कमजोरी सुखाच्या अनुभूतीमध्ये कमतरता आणवते. माझ्यामध्ये शक्ती स्वरूप बनण्यामध्ये किंवा बाप समान बनण्यामध्ये मला ही कमजोरी विघ्नरूप बनते, हे सुद्धा जाणता. मग आता जाणता समजतं, तर मग त्याच्यामध्ये बदल करण्यामध्ये तुम्हाला काय तकलीफ आहे? तर बाबा सांगतात, स्वतःमध्ये परिवर्तन करू शकत नाही का? मग कसं परिवर्तन करणार? फुल स्टॉप म्हणजे मनामध्ये जास्त चिंतन न करता आत्मा स्वतःला चमचमता बिंदू बघा. बाबा पण बिंदू, ड्रामा पण बिंदू. तर बाकी वेस्ट विचार न करता बाबा सांगतात, स्वतःमध्ये सुखाचा अनुभव करण्यासाठी फुलस्टॉप लावा. हां, ठीक आहे ना, समजले? तर फुलस्टॉपच्या जागेमध्ये स्वल्पविराम म्हणजे कॉमा लावतात किंवा दुसऱ्यांना पाहून आश्चर्याचे चिन्ह लावतात, की हे असे करतात? असे होते का? असे व्हायला पाहिजे? किंवा क्वेश्चन मार्काची लाईन लावता, की काय झालं यांना? हे असे का वागतात? असं बाबा सांगतायत, लाईन लावता की क्यू लावता. फुलस्टॉप अर्थात बिंदू. तर फुलस्टॉप तेव्हाच लागू शकतो जेव्हा बिंदू स्वरूप बाबा आणि बिंदू स्वरूप आत्मा दोघांची स्मृती असेल. ही स्मृती फुलस्टॉप अर्थात बिंदू लावण्यामध्ये समर्थ बनविते. त्यावेळी कोणी मनातून विचारसुद्धा करतात, की मला आत्मिक स्थितीमध्ये स्थित व्हायचं आहे. परंतु मायाजाळ असा आहे, जे आपल्याला स्किनद्वारे आत्म्याऐवजी माया काय करते? माया आपल्या स्किलद्वारे, म्हणजे माया पण प्रबल आहे ना, तर माया काय करते? आत्म्याऐवजी व्यक्ती किंवा गोष्टी वारंवार तुमच्या समोर येतात, तुमच्या मनाला कमजोर करतात. म्हणजे ज्या गोष्टीवर विचार करायची गरज नाही तीच गोष्ट विचार करत बसणार. ज्या गोष्टीचं बोलण्याचा काही फायदाच नाही, त्याच्यामध्ये आपला काही रोल पण नाही, असे पण व्यर्थ गोष्टी करत बसता. त्याच्यामुळे बाबा सांगतात, तुम्हाला ब्राह्मण जीवनाचा जो सुखशांती मिळायला पाहिजे, कारण भगवंत स्वतः ज्याच्याबरोबर आहे त्याला सुखशांतीचा अनुभव व्हायलाच पाहिजे. तर बाबा म्हणतात, काय करता मग? माया तुम्हाला अशी बुद्धी फिरवते, जी एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या गोष्टी बार तुमच्या बुद्धीमध्ये येऊन दुःख देते. ज्यावेळी आत्मा लपून जाते आणि वारंवार ती व्यक्ती आणि गोष्ट समोर स्पष्ट येतात, तर मूळ कारण स्वतःवर कंट्रोल करण्याची कंट्रोलिंग पॉवर तुमच्यामध्ये कमी आहे. दुसऱ्यांना व्यवस्थित कंट्रोल करता येते, परंतु स्वतःवर कंट्रोल अर्थात परिवर्तन शक्तीला कार्यामध्ये लावणे, हे मुलं याच्यामध्ये कमी पडतात. बापदादा काही मुलांच्या शब्दावर स्मितहास्य करत राहतात, की जेव्हा स्वतःच्या परिवर्तनची वेळ येते, तेव्हा मात्र काय करतात? सहन करण्याची वेळ येते, परिवर्तन करण्याची वेळ येते आणि दुसऱ्यांच्या गोष्टींना सामावून घेण्याची वेळ येते, तेव्हा काय म्हणता? जास्त काय करणार? जास्त काय करू? बाबा सांगतात, काय म्हणता तुम्ही? जास्त करून काय म्हणणार? म्हणतात की मलाच सगळं सहन करायचं आहे का? मीच सगळं मरायचं का? मीच बदलायचं का? मलाच बदलायचं आहे, मलाच सहन करायचं आहे. परंतु जे लोक म्हणतात ना, की मेला आणि स्वर्गात गेला, त्या मरण्यामध्ये तर स्वर्गामध्ये कोणीही जात नाही, तिथे केवळ म्हटलं जातं,
पण खरं स्वर्गामध्ये जाणं म्हणजे सुखमय जीवन होण्यासाठी आता तुमच्यासमोर काही परिस्थिती येईल, त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला सहन करायचंच आहे. बाबा म्हणतात, बाबांच्या आठवणीमध्ये राहून शक्ती घेत सहन करायचंच आहे. मग तुमच्यासमोर काही परिस्थिती येऊ दे, आजारपण येईल, रिश्ते नात्यामधून परिस्थिती येईल, येणार. तर बाबा म्हणतात, तर त्याच्यामध्ये माघार घेणं, शांत गुणवान बनणं, यालाच म्हणतात मरणं म्हणजे स्वर्गामध्ये सुख प्राप्त करणं. परंतु काही मुलांचा विचार चालतो, की मीच सहन करायचं का? मलाच ॲडजस्ट करायचं का नेहमी? तर बाबा सांगतायत, तर ॲडजस्ट करायलाच पाहिजे. त्यालाच म्हणतात मेला तर स्वर्गात गेला. म्हणजेच आता इतरांना समजून घेत शांत राहायला शिका. परंतु बाबा सांगतात, परंतु या मरणामध्ये तर स्वर्गामध्ये श्रेष्ठ सीट मिळते. तर हे मरणं नाही आहे, परंतु स्वर्गामध्ये स्वराज्य घेणं आहे. तर मरणे चांगले आहे ना? कठीण आहे का? त्यावेळी कठीण वाटते. मी चुकीची नव्हते. मी बाबा तो चुकीचा आहे, असा मुलं विचार करतात. कुठली काय घडलं तर काय म्हणतात, की मी चुकीचं नाही, ती चुकीची आहे. परंतु चुकीला मी राईट कशी करावे? हे तर येते ना. रॉंग करणाऱ्याला बदलायला पाहिजे, की राईट असणाऱ्याला बदलायला पाहिजे. कोणाला बदलायचं आहे? दोघांनाही बदलावे लागेल. बदलणे याचा अर्थ काय आहे? बदलणे म्हणजेच आध्यात्मिक भाषेमध्ये पुढे जाणे, आपली प्रगती करणे. समजा? बदलणे म्हणजे काय? पुढे जाणे. समजा? तर उलट्या पद्धतीने बदलणे नाही, सुलट्या रूपाने बदलणे. स्वतःला बदलण्याची शक्ती आहे ना, की कधीतरी बदलणारच. पवित्रतेचा अर्थच आहे सदैव संकल्प, बोल, कर्म, संबंध आणि संपर्कामध्ये तिन्ही बिंदूचे महत्त्व प्रत्येक वेळी धारण करणे. बिंदूचे महत्त्व 3 बिंदू कुठले? एक मी आत्मा, परमात्मा बिंदी आणि ड्रामासुद्धा बिंदी. तर बाबा सांगतात, तर काय करायचे? बिंदूचे महत्त्व प्रत्येक वेळी धारण करणे. कोणत्याही अशा परिस्थिती आली तर सेकंदामध्ये मनामध्ये फुलस्टॉप लावण्यामध्ये नेहमी पहिल्यांदा स्वतःला ऑफर करा. मला करायचं आहे, अशी ऑफर करणाऱ्याला 3 प्रकारचे आशीर्वाद बाबांच्याकडून मिळतात. म्हणजे स्वतः शांत घ्यायचं आहे, माघार घ्यायची आहे. दुसऱ्याने चुकीचं केलं तर त्याला आपण कॉपी करून दुसऱ्यासारखं चुकीचं काम करायचं नाही. तर बाबा सांगतात, मग तुम्हाला 3 प्रकारचे आशीर्वाद मिळतात. कसे? स्वतःला स्वतःचे सुद्धा आशीर्वाद मिळतात. खुशी मिळते ना? आणि दुसरं बाबांच्याद्वारे आशीर्वाद. आणि जे ब्राह्मण परिवारसुद्धा श्रेष्ठ आत्मे आहेत ना, त्यांच्याद्वारे सुद्धा आशीर्वाद मिळतात. तर मरणे झाले की मिळवणे झाले? काय म्हणाल? प्राप्त झाले ना? तर फुलस्टॉप लावण्याच्या पुरुषार्थाला किंवा कंट्रोलिंग पॉवरद्वारे परिवर्तन शक्तीला तीव्र गतीने वाढवा. निष्काळजीपणा करू नका. हे तर होतेच, हे तर चालणारच आहे. हे निष्काळजीपणाचे संकल्प आहेत. निष्काळजीपणाला परिवर्तन करून अलर्ट बना. अच्छा, चाहूबाजूच्या महान आत्म्यांना, सर्वश्रेष्ठ पवित्रतेच्या व्रताला धारण करणाऱ्या आत्म्यांना, सदैव स्वतःला सेकंदामध्ये फुलस्टॉप लावून श्रेष्ठ परिवर्तक आत्म्यांना, सदैव स्वतःला श्रेष्ठ कार्यामध्ये निमित्त बनविण्याची ऑफर करणाऱ्या आत्म्यांना, सदैव 3 बिंदूचे महत्त्व प्रॅक्टिकलमध्ये धारण करून दाखवणाऱ्या सर्व आत्म्यांना बापदादांचा याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. आणि बाबांनी इतकी जी आपली महिमा केली, ते सर्व गुण आपल्यामध्ये आहेत. अशा आपण आत्मिक मुलांचा, आत्मिक मातपितांना याद प्यार गुड मॉर्निंग आणि नमस्ते. तर बाबांनी कुणाला नमस्ते दिलं समजलं? कुणाला बाबांनी नमस्ते दिलं बघा? चहू बाजूच्या महान आत्म्यांना, सर्वश्रेष्ठ पवित्रतेच्या व्रताला धारण करणाऱ्या आत्म्यांना, सदैव स्वतःला सेकंदामध्ये आत्मिक बिंदूमध्ये स्थित करणाऱ्या फुलस्टॉप लावून श्रेष्ठ परिवर्तक आत्म्यांना, सदा स्वतःला श्रेष्ठ कार्यक्रमासाठी, सेवेसाठी निमित्त बनवण्यासाठी स्वतः ऑफर करणाऱ्या आत्म्यांना, सदैव 3 बिंदीचे महत्त्व प्रॅक्टिकलमध्ये धारण करून दाखवणाऱ्या सर्व आत्म्यांना बापदादांचा याद प्यार गुड मॉर्निंग. आणि आपण ही सर्वांचा बाबांनी जेवढे आपले गुणगायन केलेले आहे, सोमान दिलेले आहे, त्या सगळ्या आपल्यामध्ये आहेत. अशा आपण सर्व आत्म्यांचाही बापदादांना याद प्यार आणि आत्मिक पित्याला आत्मिक मुलांच्याकडून नमस्ते. दादीसोबत संवाद. बाबा दादीवर बोलत आहेत.
सर्वजण तुम्हा लोकांना पाहून खुश होतात ना? का खुश होतात? बापदादा सर्वांना विचारत आहेत. तुम्हा सर्वांना पण पाहून सर्व खुश होतात ना? विचार करतात ना, हे किती चांगली लोकं आहेत, किती चांगलं काम करत आहेत देवाचं. असं सगळे विचार करतात ना तुम्हाला बघून. ज्याप्रमाणे दादीला बघून सर्वांना खुशी होते, कारण दादीचे व्हायब्रेशन्स असे आहेत. दादीमधून निघणारे स्पंदनं स्वच्छ, सुंदर, सगळ्यांसाठी आपलेपणाचे आणि बाबांच्या ज्ञानाच्या धारणेचे आहेत. म्हणून दादी सगळ्यांना आपली वाटते ना. दादीला पाहून सर्वांना खुशी मिळते ना. कधीही अशा श्रेष्ठ आत्म्यांना भेटता तेव्हा खुशीचा अनुभव करताना टीचर्सना फॉलोसुद्धा करताना बरेच जण असा विचार करतात की बाप तर बाप आहे, कसे काय समान बनू शकतो. परंतु जे निमित्त आत्मे आहेत ते तर तुमच्याबरोबरच आहेत ना. तर ते करू शकतात, तर तुम्ही का नाही करू शकत? प्रत्येकजण बाप समान बनू शकतं. तर सर्वांचे संपूर्ण आणि संपन्न बनायचं आहे. जर हात वर कराल, सांगितलं की 16 कला बनायचा आहे की 14 कला, तर सगळेजण काय म्हणतात? आम्ही 16 कला संपन्न बनणार बाबा. तर याचा अर्थ काय आहे? 16 कलाचा अर्थ आहे संपूर्ण. जर लक्षच असं आहे संपूर्ण बनण्याचे, तर मग अवघड काहीच नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घाबरून जाऊ नका. मूर्ती बनायची आहे ना मंदिरामध्ये, सुख शांतीसाठी तुम्ही मूर्ती स्वरूप देवी देवता बनत आहात ना. तर मूर्ती बनण्यासाठी तर टाक्याचे घाव खायलाच लागतात, हातोड्याचे घाव तर भेटणारच, तरच मूर्ती बनते ना. म्हणजेच तुमच्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तर त्याला समजा की बाबा माझी परीक्षा घेत आहेत, की मला पुढच्या क्लासमध्ये पाठवण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. तर बाबा सांगतात सर्वात जास्त पार करावी लागतात ना. जो मुख्य असतो त्याला सर्वात जास्त परीक्षा या पार कराव्या लागतात. परंतु ती वादळे त्यांना वादळे वाटत नाहीत, त्यांना तर ती भेटवस्तू तोफा वाटते. ही वादळेसुद्धा अनुभवी बनवण्यासाठी गिफ्टच असते. त्याच्यामुळे तुम्हाला अनुभवचा खजाना जमा होतो. परिस्थिती वेगवेगळी आली तर. तर बाबा म्हणतात तर कुठलीही परिस्थिती आली तर त्याला गिफ्ट समजा. हां, तर गिफ्ट घेणे सगळ्यांना चांगलं वाटते ना. तर हे सुद्धा घेणे आहे, देणे नाही. देणे कठीण असते, घेणे तर सोपे असते ना. तर हा विचार करू नका की माझाच पाठ असा आहे का, माझ्याच नशिबात असं आहे का, हे सर्व मलाच विघ्न अनुभव करायचे आहेत का, हे सगळे माझ्याच विरोधात उभे राहणार का, सर्व विघ्नांचे अनुभव माझ्यापाशीच येणार आहेत का, असं विचार न करता येणाऱ्या परिस्थितीला सुखाने, खुशीने काय करा, स्वीकार करा. तर त्याच्यातून पार होण्याची शक्ती तुम्हाला गिफ्टच्या रूपाने मिळेल. जास्तीत जास्त गिफ्ट मिळतात. त्यात काय जास्त ॲक्युरेट मूर्ती बनणे अर्थात घेण्याचे भाग अर्थात सर्व काही सहन करण्याचे, म्हणजे टाकीचे घाव सोसून महान मूर्ती बनण्यासारखं आहे. बाबा सांगतात बघा, मूर्तीला किती ठोकून ठोकून बनवतात. मग तुम्ही तर साक्षात देवी देवता बनत आहात, तर तुमच्या मागे परीक्षा किंवा हिसाब किताब तर येणारच. तर तुम्हाला त्याला काय समजायचं आहे? पुढच्या वर्गात जाण्याचं ही माझं परीक्षा आहे. बाबा सांगतात तुम्ही लोक तर अनुभवी झाले आहात ना. तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे, कारण हा खेळ तुम्ही कल्पोकल्पी खेळून जिंकलेला आहे. खेळ वाटतो ना, पाहत राहता ना, नथिंग न्यू, हसत राहता, आशीर्वाद देत राहता. टीचर्स बहादूर आहेत ना. का कधी कधी घाबरता? हा तर विचारसुद्धा केला नव्हता. असे होईल अगोदर माहीत असते तर विचार केला असता. डबल फॉरेनर असे समजतात का, की इतका तर विचारही केला नव्हता की ब्राह्मण बनण्यामध्ये सुद्धा असे होते. विचारपूर्वक आले आहात ना, की आता विचार करावा लागत आहे. काय हालत आहे? कितीही कोणी कसाही असू दे, परंतु बापदादा चांगले तेच पाहतात. म्हणूनसाठी बाबा म्हणतात एखाद्यामध्ये 10 पैकी 9 दुर्गुण असतील तरी बाबा त्याच्यामध्ये चांगलंच पाहतात. म्हणजे बाबा त्याच्यामध्ये असणारे एक गुण पाहतात, म्हणून बाबा सर्वांना आवडतात. भले त्याच्यामध्ये कितीही दुर्गुण असू दे, 9 दुर्गुण असू दे, परंतु एक तरी चांगला गुण असेल ना, तर बाबा तेच पाहतात. तर खूप वाईट आहेत तरी पण खूप कमजोर आहेत ना. बाबा सांगतात असतील आणि एक गुण चांगला असेल तर बाबा काय म्हणतील? चांगले आहेत का, असे म्हणणार नाहीत की वाईट आहेत. बाबा चांगलाच गुण पाहतात. तर बाबा कधी कमजोरी पाहत नाहीत. अच्छा, हा मोठा ग्रुप आला आहे बाबांना भेटण्यासाठी. 21 देशामधून लोक आले आहेत.
चांगलं आहे. हाऊसफुल होईल तेव्हाच तर दुसरा हाऊस बनेल. दुसरा हॉल तेव्हाच बनवाल ना जर मुले नाही झाला. जर तुम्ही हा हॉल फुल नाही झाला सगळे येण्याने, तर मात्र मग तुम्ही नवीन बनवायचा विचार पण नाही करणार. मग बाबा सांगतात चांगलं आहे प्रत्येक वेळेला इतकी मुले येऊ द्यात की हॉल फुल होऊ द्या. तर तुम्ही पुढे काय करणार, तुमच्या आवश्यकतेनुसार साधनही मिळत जाणार. म्हणूनसाठी इतका मोठा हॉल बनला आहे शांतीवनमध्ये, ज्याच्यामध्ये एका वेळेला 30,000 आत्माए बसून बाबा मिलन करतात. आणि हा हॉलची नोंद ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये झालेली आहे, कारण सर्वात प्रख्यात मोठा हॉल ज्याच्यामध्ये एकही खांब नाही असा 30,000 लोक बसणारा हॉल आपल्या शांतीवन मधुबनमध्ये डायमंड हॉल आहे. तर बाबांनी हे आशीर्वाद पहिलाच दिलेले आहे 93मध्येच की खूप गर्दी होईल तेव्हाच तर तुम्ही दुसरं स्थान मोठे मोठे बनवाल ना. तर आजच्या चांगलं आहे, खूप देशातून आले आहेत. पुढे बाबा सांगतात अव्यक्त बापदादांची पर्सनल भेट. प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करण्याचं युग आहे संगम युग. स्वतःला पद्मापदम भाग्यवान समजताना प्रत्येक पावलामध्ये पद्माची कमाई जमा होत आहे का? प्रत्येक पाऊल म्हणजे प्रत्येक विचार, प्रत्येक दृष्टी, व्रती, श्वास, कर्म, कर्तव्य, मनसा वाचा कर्मना कशी चालते. म्हणजेच प्रत्येक बाबा सांगतात तुम्हाला तुमच्या पद्मापदम भाग्यशाली बनण्याचा आत्ताच संगमयुग प्राप्त झालेला आहे. प्रत्येक पावलामध्ये पद्माची कमाई जमा करत आहात का? मग किती पदम जमा केले? अगणित आहेत ना. कारण जाणता ना की जमा करण्याची वेळ आत्ताच आहे. सतयुगामध्ये तर जमा होणार नाही. कर्म तिथे देखील होतात परंतु अकर्म असतात. म्हणजेच त्या कर्माचं ना सुकर्म बनतं ना विकर्म बनतं. सतयुगामध्ये कर्म न्यूट्रल असतात. तर बाबा सांगतात आत्ताच जे करायचे ते करायचे, कारण सतयुगामध्ये तर तिथे कर्म संबंधसुद्धा इथल्या कर्माच्या फळाच्या हिशोबामध्ये आहेत. तर इथे आहे करण्याची वेळ आणि तिथे आहे खाण्याची वेळ. तर इतके अटेन्शन राहते का? किती जन्मासाठी जमा करायचं आहे ना. 84 जन्म करण्यामध्ये खुशी होते ना. मेहनत तर वाटत नाही ना. मेहनत अनुभव होत नाही असे का? कारण प्रत्यक्ष फळसुद्धा इतके मोठे भेटणार आहे. प्रत्यक्ष फळ मिळते की भविष्याच्या आधारावर चालत आहात ना. भविष्यापेक्षा प्रत्यक्ष फळ अतिश्रेष्ठ आहे. सदैव श्रेष्ठ कर्म आणि श्रेष्ठ प्रत्यक्ष फळ मिळण्याचे साधनच आहे की नेहमी हे लक्ष ठेवा की आता नाही तर आम्ही कधीच उच्च भाग्य प्राप्त करू शकणार नाही. असे नाव आहे ना डबल फॉरेनर्स. तर डबल ही उपाधी खूप छान आहे. तर सर्वामध्ये डबल, खुशीमध्ये, नशेमध्ये, पुरुषार्थमध्ये सर्वामध्ये डबल, सेवेमध्ये सुद्धा डबल आणि राहता सुद्धा नेहमी डबल. कंबाईंड सिंगल नाही राहायचं. सिंगल कधी डबल होण्याचा संकल्प तरी येत नाही ना. कंपनी हवी किंवा कंपॅनियन हवा, साथी हवा कोणी असं तर वाटत नाही ना. हवा असेल तर सांगा. असे करू नका की तिथे जाऊन म्हणाल की कंपॅनियन हवा. कितीही कंपॅनियन करा परंतु असा कंपॅनियन कोणी बाबांच्यासारखा तुम्हाला मिळू शकणार नाही. कितीही चांगले कंपॅनियन असतील परंतु सर्वजण इथे मनुष्य आहेत, घेणारे आहेत, देणारे नाहीत. दाता तर परमपिता परमात्माच आहे. त्यालाच आपला सक्का साथी कंपॅनियन बनवायचा आहे. या जगामध्ये असा कोणीसुद्धा नाही की जो तुम्हाला निस्वार्थ भावाने तुमची मदत करेल. सर्वजण घेणारेच आहेत. बघा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इत्यादी ठिकाणी थोडे शोधून या. मिळतो का कोणी निस्वार्थपणे देणारा दाता? नाही. कारण मनुष्य आत्मे कितीही देणारे बनतील तरीही देता देता घेतील जरूर. म्हणजे तुम्ही ज्याच्याकडून घेता त्यांच्या तुमच्यावरती कर्माचा बोज चढतो. करणारा महान होतो, घेणारा लहान होत जातो. म्हणूनसाठी बाबा सांगतात जे पण घ्यायचं आहे ते परमात्म्याकडून घेऊन स्वतः काबिल बनवून असं आपल्या पुरुषार्थाने ज्ञानयोग धारणेने कमवायचं आहे. तर बाबा सांगतात देता देता घेताल जरूर. जर तुमचा परमपिता परमात्मा दाताच कंपनीने मिळाले आहे जे कुणाकडून काहीसुद्धा घेत नाही, तर त्यांना किती आठवण केली पाहिजे दाता शिवपिताला. बाबा सांगतात तुम्ही कुठेही जा पुन्हा तुम्हाला परमात्माजवळ यावंच लागेल. हे सर्व जाणारे नाही आहेत. कोणी कमजोर तर नाही ना. फोटो निघत आहे नंतर तुम्हाला फोटो पाठवणार
म्हणून बाबांना सोडून कधी जायचं नाही. दुसऱ्याला कधी आपल्या जीवनामध्ये साथी बनवायची गरज नाही. तुम्ही म्हणता होता बाबा सांगतात बापदादा, तेव्हा तुम्हा सर्वांशिवाय एकटे राहू शकत नाही. मग तुम्हाला सुद्धा बाबांना सदा साथ ठेवायचा आहे. अच्छा. महावीर वरदान घ्या. बापदादांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि वरदान दिलं. महावीर बनून बाबांचा साक्षात्कार करवणारे वाहनधारी सो अलंकारधारी भव. वरदानाचं विश्लेषण आहे. महावीर अर्थात शस्त्रधारी, म्हणजेच तुमच्यामध्ये ज्ञान, गुण, शक्ती आणि बाबांच्या स्मृतीचं शस्त्र असायलाच पाहिजे. महावीर अर्थात शस्त्रधारी. शक्तींना किंवा पांडवांना नेहमी वाहनमध्ये दाखवतात ना, आणि शस्त्रसुद्धा दाखवतात. शस्त्र अर्थात त्यांचे आत्ताचे अलंकार, शांत स्वभाव, सुख स्वभाव, ज्ञानमय, पवित्र दृष्टी, सगळ्यांना सहयोग देणं, सहन करणं, समाना परखणं, निर्णय करणं, या सगळे काय आहेत तुमचे? बाबा सांगतात शक्ती आहे, वाहन आहे ना, आणि वाहन आहे श्रेष्ठ स्थिती आणि अलंकार आहेत सर्व शक्ती. असे वाहन बाबांनी सांगितलं बघा. वाहन काय आहे तुमचं? श्रेष्ठ शक्ती. म्हणजे बघा आता सरस्वतीला काय देतात? हंसाचं वाहन देतात. लक्ष्मीला किंवा शंकराला वाघाच्या किंवा सिंहाच्या सालीवरती, त्याच्या स्किनवरती, चमडीवरती बसलेलं दाखवतात. आणि काय दाखवतात अजून? ब्रह्मदेव गरुडावरती वाहन दाखवतात. आणि गणेशाला उंदराचं वाहन दाखवतात. तर बाबा सांगतात तुमची स्थिती म्हणजेच वाहन आहे. आणि अलंकार काय आहेत? सर्व शक्ती. असे वाहनधारी आणि अलंकारधारी साक्षात मूर्त बनवून बाबांचा साक्षात्कार सर्वांना करण्याची सेवा करायची आहे. म्हणजेच देवीच्या हातामध्ये इतके अलंकार असतात बघा. इतकं हात, प्रत्येक हातामध्ये चक्र, गदा, काय काय तलवार वगैरे, आणि पूर्ण मुकुट असतो, आणि किती सजलेली असते ना देवी. तर हे अलंकार काय आहेत? शक्ती. म्हणजे कसली शक्ती? सहन करण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, या सगळ्या शक्ती आपल्यामध्ये असणं म्हणजे देवीप्रमाण सुंदर रूपमय देवी अलंकारयुक्त. तर बाबा सांगतात वाहनधारी आणि अलंकारधारीचा साक्षात्कार मूर्त बनवून बाबांचा साक्षात्कार करू शकतात. हेच महावीर मुलांचे कर्तव्य आहे. महावीर त्यालाच म्हटले जाते जो आपल्या उडत्या कलेद्वारे सर्व परिस्थितींना पार करेल. स्लोगन. एकरस पुरुषार्थद्वारे उच्च स्थिती बनवा तर हिमालयासारखा मोठा पेपरसुद्धा तुमच्यासमोर कापूस बनून उडून जाईल. म्हणजेच एकरस म्हणजे एका बाबांची आठवण, बाबांच्या शिक्षेला स्मृतीमध्ये ठेवलं तर तुमच्यासमोर काही परिस्थिती येऊ द्या, काहीसुद्धा त्यातून तुम्ही पार करण्याची तुम्हाला बाबा शक्ती देतील. म्हणजे किती पण मोठा डोंगरासारखं संकट आलं तरी बाबांची आठवण करत राहिलं तर मात्र ते कापूसाप्रमाणे रुई बनून हलकं होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल दुःख. तर बाबांनी स्लोगन सांगितलं, एकरस पुरुषार्थद्वारा उच्च स्थिती बनवा तर हिमालयासारखा मोठा पेपरसुद्धा परिस्थितीसुद्धा रुई म्हणजे कापूस होऊन जाईल. ओम शांती. गोड गोड बाबांना अगणित पदम गुण शुक्रिया.